नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी. मित्रांनो, चंद्रकांत सूर्यवंशी ब्रॉडकास्ट चॅनल आपण चालू केलेला आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आज आपण प्रभाग क्रमांक 40 येवलेवाडी कोंडो बुद्रुक ड मधील आपचे उमेदवार गजानन भोसले सर आपल्याकडे आलेले आहेत. तर त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहे व प्रभाग क्रमांक ड मधील ज्या समस्या आहेत त्याबद्दल त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहे. चला पाहूया. नमस्कार. नमस्कार. जय जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आता तुम्ही जे उमेदवारी घेतली आपमधनं, तर आपला प्रभाग क्रमांक 40 आहे. बरोबर. या प्रभाग क्रमांक 40 मधल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या तुम्ही कशा प्रकारे सोडवणार आहे? या भागामध्ये मुख्य करून रस्त्याच्या समस्या आहेत. गेल्या 2-3 वर्षापासून रस्त्याचं काम सुरू आहे, परंतु ते काम करण्यास महानगरपालिका असेल किंवा राज्य सरकार असेल हे अपयशी ठरलेलं आहे. या भागामध्ये अनेक ठिकाणी अपघात झालेले आहेत. आत्ताच काही दिवसापूर्वी एक महिला ॲक्सिडेंटमध्ये दगावलेली आहे आणि आमदार जे टिळेकर साहेब आहेत त्यांच्या ऑफिस शेजारी पण ॲक्सिडेंट झालेले आहेत, सिरियल ॲक्सिडेंट 3-4 वाहनाचे. हे तर आपल्याला माहीत असतीलच. तर ह्या भागामध्ये रस्त्याचे प्रश्न कसे सोडवता येईल याच्याकडे आमचा मुख्य उद्देश असेल. ते प्रश्न आम्ही सोडवू. आता प्रभाग क्रमांक 40 जो आहे तो विस्ताराने मोठ्या प्रमाणात आहे. विस्तारलेला मोठ्या प्रमाणात भाग आहे. बरोबर. जास्त करून इथं लातूर, उस्मानाबाद, बीड ह्या साईडचे लोक जास्त आलेले आहेत. बरोबर. या भागामध्ये तर या भागामधल्या ज्या समस्या आहेत, लाईट म्हणा, पाणी म्हणा, आज पण त्या समस्या आहेत. लाईट जाते, पाणी जाते. मग यावर ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना काय तुम्ही करणार, काय सुचवणार की बाबा उपाययोजना तुम्ही जर निवडून आले तर तुम्ही ह्या उपाययोजनावर काय काम करणार? आम्ही ज्या भागामध्ये राहतो आर के कॉलनी, तिथं ग्राहक जास्त वाढलेत लाईटचे, MSEBीचे, आणि ट्रान्सफॉर्मर एकच आहे. त्या ट्रान्सफॉर्मरवरती लोड जास्त येतो, त्याच्यामुळं लाईट डिम येणे असे प्रकार होतात, लाईट जाणे, फेज उडणे असे प्रकार होतात. तर त्या भागामध्ये अजून एक 2 ट्रान्सफॉर्मर कसे बसवता येईल की जेणेकरून समतोल राखला जाईल लाईटचा, याच्याकडे आमचा विशेष भर असणार आहे. पण आता पण प्रभाग क्रमांक 40 मध्ये जी निवडणूक लढवली जाते, आज पण फक्त पाणी, वीज आणि रस्ते देऊ ह्याच मुद्द्यावर लढवली जाते. मग तुमचं काय विजन असेल की जे बाबा 40 मध्ये तुम्ही निवडून आले तर तुमचं काय विजन असेल की आपण काहीतरी वेगळं देऊ प्रभाग क्रमांक 40ला की त्यामुळं आपण निवडून येऊ, असं तुम्ही जी जनता आहे त्या जनतेला काय असं वेगळं आश्वासन दिलं आहे की त्या पद्धतीने तुम्ही निवडून येऊ शकता? आपलं दुर्भाग्यच आहे की देश स्वातंत्र्य झाल्यापासून आपल्याला ह्याच समस्याला तोंड वाजे फोडावं लागते की वीज, शिक्षण, आरोग्य हे अजून सर्वसामान्य लोकांना भेटत नाही आहे. तर आम आदमी पार्टीचं सरकार दिल्लीमध्ये आहे, पंजाबमध्ये आहे. त्यांनी सत्ता आल्याच्या नंतर लगेच नागरिकांना मोफत 300 युनिट लाईट फ्री दिली. शिक्षण चांगलं दिलेलं आहे, चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलेलं आहे. जिथं प्रायव्हेट शाळेमध्ये आज एक मुलाची जवळजवळ 1 लाख रुपये फी आहे. तर तेच शिक्षण जर आपल्या महाराष्ट्रात जर झालं तर आपले 1 लाख रुपये वार्षिक वाचणार आहेत. आणि आरोग्याच्या प्रश्नात जर झालं तर दिल्ली, पंजाबमध्ये हॉस्पिटल मोफत आहेत, उपचार मोफत आहेत. तेच जर आपल्या भागात जर झालं तर तेच विजन घेऊन आपण जातोय की लोकांचे पैसे अजून वाचणार आहेत. प्रभाग क्रमांक 40 मध्ये जर विचार केला तर आर्थिक राजकारण हे मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. आणि तुम्ही जे येता ते एक सामान्य कुटुंबात न येत आहे. बरोबर. तुमची जी चळवळ आहे ही मराठा क्रांती मोर्चापासून सुरुवात झालेली आहे. बरोबर. बऱ्याच समाजाला तुम्ही एकत्र घेऊन आज चळवळ उभी केलेली आहे. बरोबर. आज तुम्ही प्रभाग क्रमांक 40 मध्ये बऱ्याच प्रमाणे तुम्ही सामाजिक कार्य करता, प्रत्येक ह्याच्यात तुम्ही असता. पण आता जी आर्थिक समोर जे तुमच्या आर्थिक उमेदवार आहेत त्यांच्यापुढे तुमचा कसा टिकाव लागू शकतो, कसं म्हणजे तुम्ही त्यात नाही मार्ग काढू शकता? माझ्या समोर जे उमेदवार आहेत ते तर आपल्याला माहितीच आहेत, करोडपती आहेत. त्यांच्या समोर मी शून्य आहे. परंतु जनतेवरती माझा विश्वास आहे की लोक म्हणतात खाऊ पिऊ पण मत आम आदमी पार्टीला म्हणजे तुम्हालाच देऊ. तर याच्यावरती माझा विश्वास आहे. नक्कीच लोक यावेळेस बदल करतील आणि आम आदमी पार्टीचा झाडू यावेळेस चालवतील. नमस्ते, धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद. नगर सोडण्यासाठी. जय शिवराय. धन्यवाद.